सोन्या चांदीच्या दरात एक मोठी घसरण झाली आहे। बघा, गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। 4 लाखांच्या ऐतिहासिक टप्प्याला स्पर्श केल्यानंतर चांदीचा दर घसरलाय। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, अखेर सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लागलेला आहे। अखेर सोन्याचा फुगा फुटलेला आहे। एकंदरीत सोन्याची किंमत घसरलेली आहे। जर तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, आता येणाऱ्या लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचे असेल किंवा तुमच्या घरामध्ये लग्न कार्य वगैरे काय असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। कारण कालच मोदी साहेबांनी या सोन्यावरती एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मोदी साहेबांच्या एका निर्णयामुळे तुमच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे। यासोबत मार्च महिन्यामध्ये सोनं खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची लॉटरी सुद्धा लागणार आहे। बघा, आजपासून सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। सकाळपासून टीव्हीला बातम्या सुरू आहेत, आज पेपरला सुद्धा बातम्या आलेल्या आहेत। सोन्याच्या भाववाढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता ब्रेक लागलेला पाहायला मिळत आहे। सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरत आहे। त्यामुळे जर तुम्हाला 1 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल, 8 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल किंवा 1 तोळा सोनं खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला अर्धा किलो किंवा 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सकाळपासून सराफांच्या दुकानांच्या बाहेर आणि सराफांच्या दुकानांच्या आतमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं विकलं गेलेलं आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, बीड असेल असे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामधील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायचा सपाटा सुद्धा सुरू केलेला आहे। सकाळपासूनच ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तुमच्या घरामध्ये सांगितल्याप्रमाणे लग्न कार्य, साखरपुडा किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करून ठेवायची असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी लॉटरी ठरणार आहे। कारण विचार करायला गेलं तर अडचणीच्या काळामध्ये हे सोनं आपल्याला साथ देत असतं। या सोन्याच्या बदल्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये व्याजदर सुद्धा मिळत असतो। ज्यावेळेस आपल्याला पैशांची जास्त गरज असते त्यावेळेस आपण हे सोनं गहाण सुद्धा ठेवत असतो। त्यामुळेच एकंदरीत विचार करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता सोनं खरेदी करणं गरजेचं आहे की नाही याविषयी सुद्धा आपण महत्त्वाची माहिती देत आहोत। विचार करायला गेला तर मागच्या काही दिवसांपासून सोनं हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होता। सोनं हे आवाक्याच्या बाहेर गेलेलं होता। विचार करायला गेला तर 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं सुद्धा तेजीने वाढत होता। या 24 कॅरेटच्या सोन्यापासून ते 18 कॅरेटच्या सोन्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता आणि चांदीने सुद्धा उच्चांकी दर गाठलेला होता। परंतु मार्च महिन्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव कसा राहणार आहे त्याविषयी महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। त्यासोबत आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, यासोबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय असे घेण्यात आलेले आहेत की या निर्णयांचा परिणाम थेट सोन्याचे भाव कमी करण्यावरती होत आहे। विचार करायला गेला तर आता सर्वसामान्यांच्या खिशाला सोनं खरेदी करणं आणि चांदी खरेदी करणं सुद्धा परवडणार आहे। सर्वांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून तुमचं सुद्धा स्वप्न असणार आहे, परंतु आता ते स्वप्न म्हणून राहणार नाही तर तुमचं ते स्वप्न आता सत्यामध्ये उतरणार आहे। तुम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे सोनं खरेदी करता येणार आहे। ज्यांना जास्त क्वांटिटीमध्ये सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल त्यांची तर 100% लॉटरीज लागणार आहे। कारण सराफा बाजारामधून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही सोनं खरेदी किंवा गुंतवणूक किंवा लग्न सोहळ्यासाठी खरेदी करून ठेवणार असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस एखाद्या सणापेक्षा मोठा दिवस ठरणार आहे। कारण सोन्याच्या भावामध्ये ऐतिहासिक पडझड झालेली आहे। महागाईच्या आगीमध्ये होरपळणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आजचा दिवस गोल्डन दिवस ठरत आहे। बघा, विचार करायला गेला तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याने एक मोठा डोंगर तयार केलेला होता।
होता, परंतु तो डोंगर आता ढासळत आहे. काही तज्ज्ञांनी असा दावा केलेला आहे की सोनं 2 लाखांच्या पुढे जाणार होतं, परंतु विचार करायला गेला तर हा दावा पूर्णपणे असत्य ठरलेला आहे. कारण सोनं 2 लाखांच्या पुढे जाऊ शकत नाही अशा पद्धतीने नवीन माहिती सुद्धा समोर आलेली आहे. कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत. गेल्या 6 ते 7 वर्षांमध्ये एवढी मोठी पडझड कधीच पाहायला मिळालेली नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पडझड झालेली आहे. सोन्याचे भाव घसरलेले आहेत. तर ही घसरण झाल्यामुळे राज्यातील महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, म्हणजे ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची होती, सोन्याची खरेदी करायची होती, तर त्या सर्वांना दिलासा मिळून त्यांचे सर्वांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर ग्राहकांनी मागच्या काही दिवसांपासून या सराफांच्या दुकानांकडे पाठ फिरवलेली होती, परंतु आज सकाळपासून सराफांच्या दुकानांकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून या ठिकाणी ग्राहक बाहेर आणि आतमध्ये सुद्धा घुसलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करण्यात येत आहे. तर एकंदरीत सोन्याचे भाव कशामुळे कमी होत आहेत, अजून किती दिवस सोन्याचे भाव असेच कमी होतील, यावरती अनुभवी सराफांचं काय म्हणणं आहे, जे अनुभवी अभ्यासक आहेत तर त्या अनुभवी अभ्यासकांचं काय म्हणणे आहे, तुम्ही आता सोनं खरेदी केलं पाहिजे का तुम्ही थांबलं पाहिजे, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. यासोबत ज्या ग्राहकांना चांदीची खरेदी करायची होती तर त्या ग्राहकांनी चांदीची खरेदी लगेच केली पाहिजे का चांदीची खरेदी करण्यासाठी अजून थोडंसं थांबलं पाहिजे, त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. सविस्तर माहिती पाहिली की फायदा होईल, परंतु अर्धवट माहिती पाहिली की तोटा होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. आता बघा, तुम्ही सुद्धा मागच्या काही दिवसांपासून टीव्ही चॅनलवरती बातम्या पाहत आला असाल, पेपरला सुद्धा बातम्या वाचत असाल, मोबाईलवरती येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बातम्या पाहत असाल, तर त्या बातम्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलं जायचं की सोनं या 2026 सालामधील म्हणजेच मार्च महिन्यामध्ये सरासरी 2 लाखांच्या पुढे जाईल, परंतु विचार करायला गेला तर सोनं 2 लाखांच्या पुढे जाणार नाही. आणि सांगितलं जात होतं की चांदी 4 लाखांच्या पुढे जाईल, तर चांदी सुद्धा 4 लाखांच्या पुढे जाणार नाही, अशी गुपित माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर तुमचं स्वप्न हे 100% पूर्ण होत आहे. ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये 24 कॅरेटचं शुद्ध सोनं जास्त क्वांटिटीमध्ये कमी पैशांमध्ये सुद्धा मिळत आहे. आता कशामुळे सोन्याचे भाव कमी होत आहेत, सोन्याचे भाव हे तेजीने वाढत होते, मग अचानक सोन्याच्या वाढीला का ब्रेक लागलेला आहे, चांदीचे भाव अचानक वाढत होते तर ते अचानक कसं काय चांदीच्या वाढीला ब्रेक लागलेला आहे, त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर सर्वांना वाटतं की आपल्याकडे जास्तीत जास्त सोनं असलं पाहिजे, परंतु विचार करायला गेला तर या सोन्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मोजावे लागत असतात. त्यामुळे आपण जास्त प्रमाणामध्ये काय सोनं खरेदी करून ठेवत नाही किंवा चांदी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये खरेदी करून ठेवत नव्हतो, परंतु सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर सर्वांकडे थोडे ना थोडे फुलना फुलाची पाकळी पैसे असतात. आणि सोन्याचे आणि चांदीचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरल्यामुळे सर्वांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. म्हणजेच एकंदरीत सांगायचं झालं तर सर्वांना आता सोनं खरेदी करणं परवडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांच्या मनामध्ये या ठिकाणी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. आता बघा ग्राहकांना, एकंदरीत तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट आजचे 24 कॅरेटचे, 22 कॅरेटचे, 18 आणि 14 कॅरेटचे जे काही ताजे भाव आहेत, यासोबत आज 100 ग्रॅम चांदी, 500 ग्रॅम चांदी, 1 किलो चांदीचा भाव काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्ही चांदी किंवा सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी ही गुड न्यूज आणि तुमच्यासाठी लॉटरी सुद्धा ठरत आहे. बघा ग्राहकांना, विचार करायला गेला तर सोनं आपण काय खात नाही किंवा पित नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या की सोनं असा एक धातू आहे की तो धातू प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी खरेदी करावाच लागत असतो. या सोन्याकडे फक्त दागिना म्हणून नाही तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. म्हणूनच हा सोन्याचा विषय प्रत्येकाच्या भविष्याचा आहे. बघा, अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण अर्धवट माहिती ही तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. कोणी म्हणतं सोन्याचा भाव हा डॉलरवरती अवलंबून असतं, कोणी म्हणतं सोन्याचा भाव हा शेअर मार्केटवरती अवलंबून असतं, परंतु खरोखर सोन्याचा भाव हा जागतिक बाजारपेठेवरती अवलंबून असतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, जागतिक बाजारपेठ असेल, तर याच्यावरती सोन्याचा भाव अवलंबून असतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या पण काही घडामोडी चाललेल्या असतात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा ज्या पण काही घडामोडी चाललेल्या असतात, यासोबत ट्रेड डील असेल, यासोबत ट्रेड वॉर असेल,
व्यापार युद्ध असेल तर याचा परिणाम सुद्धा या सोन्यावरती दिसून येत असतो। विचार करायला गेला तर आपल्या भारत देशासोबत अमेरिकेचे थोडेफार चांगले संबंध आहेत, परंतु अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल, असे जे आपल्या साईडचे जे देश आहेत तर त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सारखे युद्ध सुरू असतात। चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत असते। त्यामुळेच त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये या सोन्याच्या भाव कमीवरती आणि भाववाढीवरती सुद्धा दिसून येत असतो। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्व ग्राहकांना आता दिलासा मिळत आहे, कारण ग्राहकांचं मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणं, सर्व ग्राहकांना दिलासा मिळून ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून प्रत्येक ग्राहकाला आता सोनं आणि चांदी खरेदी करणं परवडत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात आणि सोन्याचे भाव कशामुळे घसरत असतात त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे की व्हिडिओ सविस्तर पहा। व्हिडिओ सविस्तर पाहिला की फायदा होत असतो, परंतु अर्धवट व्हिडिओ पाहिला की काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळेच मित्रांनो, या ठिकाणी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही या ठिकाणी हा भाव तर पाहणारच आहोत। आता तुम्हाला हा भाव कुठे पण पाहायला मिळेल, विचार करायला गेला तर तुम्ही मोबाईलच्या गुगलवरती पाहू शकता, यासोबत तुम्ही पेपरला सुद्धा वाचू शकता, कुठे पण पाहू शकता। परंतु भाव वाढण्याची कारणे असतील, भाव कमी होण्याची कारणे तुम्हाला प्रत्येक जागेवरती अचूक पद्धतीने पाहायला मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला अचूक पद्धतीने सांगत आहे की सोन्याचे भाव कशामुळे घसरत असतात, सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात। कारण जर तुम्हाला या गोष्टी समजल्या की सोन्याचे भाव कशामुळे वाढतात आणि सोन्याचे भाव कशामुळे घसरतात, जर तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी समजल्या तर तुमचा फायदा 100 आणि 101% होत असतो। तुमच्या खिशाला कसल्याही प्रकारची कात्री लागत नाही, तुमचा फायदाच फायदा होतच असतो। विचार करायला गेला तर आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे मोठमोठे निर्णय घेत असतात आणि मोदी साहेबांचा निर्णय हा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जणाच्या फायद्याचाच असतो। विचार करायला गेला तर मोदी साहेबांनी राम मंदिराचा प्रश्न सोडवलेला होता, भरपूर दिवसांपासून तो प्रश्न रखडलेला होता, तर तो प्रश्न मोदी साहेबांनी सोडवलेला होता। त्याच पद्धतीने सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होते, परंतु या भाववाढीला ब्रेक लागण्याचं मुख्य कारण म्हणजे मोदी साहेब। तर मोदी साहेबांनी काय निर्णय घेतल्यामुळे या सोन्याच्या भावावरती त्याचा परिणाम झालेला आहे। मोदी साहेबांनी कोणते निर्णय घेतलेले आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या कोणत्या निर्णयामुळे सोन्याचे भाव सध्याच्या स्थितीला स्थिर पाहायला मिळत आहेत, सोन्याच्या भावामध्ये अजून कमतरता पाहायला कशामुळे मिळू शकते याचीच माहिती आपण सविस्तर सांगत आहोत। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। सविस्तर माहिती पाहिले की तुम्हाला सोनं कसं खरेदी केलं पाहिजे, कसं या ठिकाणी त्याची विक्री केली पाहिजे किंवा चांदी कशी खरेदी केली पाहिजे, त्याची मोड कशी केली पाहिजे याची माहिती समजून जात असते। परंतु राज्यातील ज्या ग्राहकांकडे अगोदरपासून सोनं किंवा चांदी त्यांच्याकडे अगोदरपासूनच असेल तर त्यांनी ती मोडायची की तशाच पद्धतीने राखून ठेवायची आहे त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे। कारण विचार करायला गेला तर सोनं आणि चांदी हे मोठ्या प्रमाणामध्ये कधी कधी वाढत असते आणि कधी कधी पण घसरत असते, सर्वांना हे तर मान्य करावंच लागत असतं। मग ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे, ज्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांनी साठवून ठेवलेलं किंवा त्यांचं या ठिकाणी जुनं खानदानी सोनं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, कारण काय होतं की ज्यावेळेस भाव वाढत असतात त्यावेळेस त्यांना सुद्धा धक्का बसत असतो, परंतु ज्यावेळेस सोन्याची घसरण होत असते तर त्यांना डबल धक्का बसत असतो। कारण त्यांनी काय केलेलं असतं की त्यांनी जास्त पैसे मोजून सोनं खरेदी केलेलं असतं आणि ज्यावेळेस सोन्याचे भाव पडत चाललेले असतात त्यावेळेस त्यांच्या काळजाचा ठोका हा 100% वाजत असतो। कारण जास्त पैसे मोजल्यामुळे त्यांना या ठिकाणी नुकसानाची मोठ्या प्रमाणामध्ये भीती असते। त्यामुळे तुमच्याकडे जुनं सोनं असेल, राखून ठेवलेलं सोनं असेल तर ते सोनं तसंच ठेवायचं की ते सोनं मोडून टाकायचं आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती अहवालासहित बघत आहोत। त्यामुळेच व्हिडिओ सविस्तर पहा। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, अगोदर तुम्हाला सोन्याचे आजचे रेट काय आहेत, म्हणजेच 1 ग्रॅम पासून ते डायरेक्ट 10 ग्रॅम 1 तोळा सोन्याचा भाव, त्यासोबत अर्धा किलो 1 किलो चांदीचा भाव काय आहे याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। बघा सविस्तर माहिती पहा, जेणेकरून तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमचा फायदाच फायदा होईल। परंतु ज्या ग्राहकांना फक्त भाव पाहिजे असतील तर ते ग्राहक फक्त भाव सुद्धा पाहू शकतात। तर बघा एकंदरीत विचार करायला गेला तर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव म्हणजेच 99.9% शुद्ध असणाऱ्या सोन्याचा आजचा भाव आहे बघा पर ग्रॅम
16,168 रुपये, 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 14,820 रुपये, 18 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 12,126 रुपये. विचार करायला गेला तर या ठिकाणी आता सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. बघा या ठिकाणी आता आपण शहर कोणतं बघायचं तर बघा आज सध्याच्या स्थितीला पुणे शहरामध्ये आणि मुंबई शहरामध्ये 1,62,000 रुपयांवरती 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं आहे. यासोबत बघा मुंबईला पण तेवढंच आहे. यासोबत कोलकाता 1,61,000 म्हणजे सरासरी विचार करायला गेला तर सोनं 1,61,000 रुपयांच्या आसपास आलेलं आहे. आणि जी चांदी आहे तर त्या चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. चांदी सुद्धा 2,30,000 रुपयांच्या आसपास पोहोचलेली आहे. म्हणजेच मागच्या एका महिन्याच्या तुलनेमध्ये सोन्यामध्ये डायरेक्ट 22,000 रुपयांची घसरण आणि चांदीच्या भावामध्ये सुद्धा 1 लाखांपेक्षा अधिक मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बघा ग्राहकांनो, आपण आजचे ताजे सोन्याचे चांदीचे भाव पाहिलेले आहेत, परंतु सोनं किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुम्ही अगोदर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, थोडासा अभ्यास करा, त्यानंतर सोनं खरेदी मोडायचा विचार करा. हा व्हिडिओ शैक्षणिकदृष्ट्या म्हणजेच एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे. या व्हिडिओचा दृष्टिकोन कोणताही सल्ला न देणे.